नमस्कार, मी राणी कासलीवाल, ATV न्यूजमध्ये आपलं स्वागत। टेको इलेक्ट्रिक टू व्हीलर या कंपनीने बॅटरीवर चालणाऱ्या आणखी 2 आकर्षक अशा बाईक लॉन्च केल्या आहेत। टेको इलेक्ट्रिक टू व्हीलर या कंपनीने बॅटरीवर चालणाऱ्या आणखी 2 आकर्षक अशा बाईक आणि मोपेड लॉन्च केले आहेत। कंपनीचे संचालक प्रकाश भुत्रा यांच्या हस्ते अहमदनगर शहरात नुकतेच हे लॉन्चिंग करण्यात आले। वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून टेको इलेक्ट्रॉनिक ही कंपनी प्रदूषण विरहित बॅटरीवर चालणारी गाडी तयार करते। या कंपनीच्या वतीने मागील काळात बॅटरीवर चालणारी अनेक मॉडेल बाजारात उपलब्ध केली आहेत। ग्राहकांचा या गाड्यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता कंपनीने आणखी 2 आकर्षक मॉडेल ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहे। इमर्ज आणि वॉल्ट्रा हे 2 मॉडेल कंपनीने तयार केले आहे। कंपनीचे संचालक प्रकाश भुत्रा यांच्या हस्ते नुकतेच या मॉडेलचे अहमदनगर शहरात लॉन्चिंग करण्यात आले। या प्रसंगी टेको इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनीचे अहमदनगर शहरातील वितरक तथा रेनू मोटरचे संचालक दीपक नागवडे यांच्यासह जिल्ह्यातील वितरक उपस्थित होते। दिवसेंदिवस पेट्रोलच्या वाढत्या किमती पाहता ही बाईक ग्राहकांना नक्कीच परवडणारी आहे। एकदा चार्ज केल्यावर 90 ते 100 तसेच 100 ते 110 किलोमीटरचा प्रवास या बाईकवर करता येणार आहे। कंपनीच्या वतीने नव्याने लॉन्च करण्यात आलेल्या या मॉडेल संदर्भात कंपनीचे संचालक प्रकाश भुत्रा तसेच रेनू मोटरचे संचालक दीपक नागवडे यांनी अधिक माहिती दिली। हम आज लॉन्च कर रहे हैं इमर्ज। ये हमारी कंपनी है टेको इलेक्ट्रा पूना बेस्ड कंपनी है एंड हम इलेक्ट्रिक टू व्हीलर्स स्कूटर्स मैन्युफैक्चर कर रहे हैं। इवेंचुअली आगे हम लोग और भी काफ़ी प्रोडक्ट्स लेके आने वाले हैं। अभी हमारे 3 प्रोडक्ट्स हैं जिनका आप समझ लीजिए एक चार्जिंग में वो आपको दे देता है 70 से 80 किलोमीटर। अब एक चार्जिंग हम कॉस्ट पूछे कितना चलता है, एक चार्जिंग का कॉस्ट लगता है 1 किलोवाट अप्रॉक्सीमेटली 8 से 10 रुपया। इसका मतलब है आप जो पेट्रोल के लिए हम लोग यूज़ करते हैं कि 60-65 रुपया करते हैं, उससे आपको 40 किलोमीटर का राइड मिलता है। आज टेको इलेक्ट्रिक के स्कूटर्स चला के आपको 8 से 10 रुपये में आपको कम से कम 70 से 80 किलोमीटर चार्जिंग मिलता है। पोल्यूशन फ्री है, नॉइजलेस है, इसमें काफ़ी यूनिक फीचर्स हैं। LED लाइट्स है, USB मोबाइल का चार्ज करने का पोर्ट है, रिवर्स ऑप्शन है। पार्किंग में लेडीज़ लगाते हैं, उनको पीछे लेने को दिक्कत होती है। यहाँ पे हमारे पास स्विच लगाओ और एक्सीलरेटर करो तो गाड़ी पीछे भी आ जाती है। ये सब इतने यूनिक फीचर्स है, तो काफ़ी अच्छा रिस्पांस मिला महाराष्ट्र में एंड लोगों ने काफ़ी अप्रिशिएट किया है। आज जहाँ ऑलरेडी इतना फार्मर्स का अगर प्रॉब्लम चल रहा है, ये बाइक्स में आज इतना फ्यूल सेविंग होता है। हर महीने का आदमी का जो पेट्रोल को खर्चा होता है 2000-3000 रुपया, आज ज़रूरत नहीं है। आज को लाइन में रुकने की ज़रूरत नहीं है। मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग है फ्यूल्स का जो सेविंग होता है, इसे लोगों ने काफ़ी अप्रिशिएट किया हुआ है। प्राइस नगरवासियांना माझा नमस्कार। 26 जानेवारी या शुभ मुहूर्तावर टेको इलेक्ट्रा कंपनीची इलेक्ट्रिक बाईक प्रथमच म्हणजे भारतामध्ये प्रथमच म्हणले तरी हरकत नाही आहे, आज आपण लॉन्च केलेली आहे। तिचे ॲव्हरेज 130 किलोमीटर आहे, लिथियम आयन बॅटरी आहे आणि आपल्याला ही मे एंडपर्यंत ॲक्च्युली मार्केटमध्ये मिळेल। दुसरी इमर्ज ही गाडी एक आज लॉन्च केलेली आहे। कंपनीचे CEO प्रकाश भुत्रा सरांनी आज 2 गाड्यांचं लॉन्चिंग करून आपल्याला एक मोठं गिफ्ट नगरवासियांसाठी दिलेलं आहे। तर दोन्ही गाड्यामध्ये लिथियम आयन बॅटरी दिलेली आहे, त्यामुळे बॅटरीचं लाईफ हे जास्त आहे। काय बॅटरी चार्ज व्हायचं टायमिंग हा कमी राहणार आहे।
शेतकऱ्यांसाठी रेणू मोटर्स सक्कर चौक अहमदनगर येथे शोरूममध्ये उपलब्ध आहे. केडगाव इंडस्ट्रीयल परिसरात सुरू असलेल्या जितो ट्रेड फेअरमध्ये या दोन्ही बाईकची टेस्ट ड्राईव्ह नगरकर घेत असून या बाईकचे कौतुकही करत आहे. बऱ्याच वर्षांनी स्कूटर चालवण्याचा योग आला मला. मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा तर दिवस आठवले तसं M50वर फिरायचं छान वाटली. म्हणजे मॉडेलवर बसल्यानंतर म्हणजे आहे इलेक्ट्रिक त्यामुळे बाकी गिअर वगैरे भानगड नाही. नऊ शिकायलाही सोपं आहे. तर मी तर आता समजा बरेच वर्ष पूर्वी चालवलं होते. छान वाटलं. राईड पण चांगली सॉफ्ट आहे आणि कंट्रोल अतिशय पटकन होतं. चांगली गाडी वाटते. शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनीही या मॉडेलची पाहणी केली असून सुरक्षित प्रवास तसेच पर्यावरणाचे प्रदूषण टाळण्यासाठीही ही बाईक उत्तम पर्याय असल्याचे सांगितले. आता जी नवीन गाडी इंट्रोड्यूस केलेली आहे बॅटरीवरची, या गाडीमुळे होणारा फायदा असा आहे की पर्यावरण संरक्षण असा सुरक्षित राहील. या पद्धतीचा हे वाहन आहे. या वाहनामुळं शहरामध्ये जे काही गाड्या पळवण्याचं किंवा जास्त स्पीडचं जे आहे त्याच्यावरही कंट्रोल येईल आणि हे सुरक्षितदृष्ट्या चालवायला सुद्धा चांगली आहे. प्रदूषण कमी होईल. या चांगल्या पद्धतीच्या गाड्या आणलेल्या आहेत. भविष्यात पण ही कंपनी आणखीन गाड्या आणणार आहे. तर माझं नागरिकांना एक आव्हान असेल की जास्तीत जास्त प्रदूषणमुक्त नगर बनवण्यासाठी इलेक्ट्रिक गाड्यांना जास्तीत जास्त महत्त्व द्यावं आणि त्या खरेदी कराव्या. तर आकर्षक रंग, दमदार बॅटरी, LED हेडलाईट, डिस्क ब्रेकसह रिव्हर्सचीही सुविधा या मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. या बाईकच्या अधिक माहितीसाठी 99 70 15 65 65 या क्रमांकावरही संपर्क साधू शकता. प्रतिनिधी मोहसिन कुरेशी, ATV न्यूज, अहमदनगर.